पूर्वी लोक रोज मट्टा का प्यायचे माहीत आहे का? कारण आपण ऐकलं असेल, पूर्वी लोक मट्टा हेल्दी म्हणून रोज प्यायचे. पण का? कारण मट्टा हा डायजेशनसाठी खूप चांगला असतो. जेवणानंतर घेतला की तो पटकन पचायला मदत होते. त्यात नॅचरल प्रोबायोटिक्स असतात, जे पोटातील चांगल्या बॅक्टेरिया वाढवतात, उन्हाळ्यात शरीर थंड ठेवतो आणि डिहायड्रेशनपासून वाचवतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो हलका, कमी फॅट असलेला आणि पूर्णपणे नैसर्गिक आहे. म्हणूनच आपल्या आजी आजोबांच्या काळात मट्टा हा रोजच्या आहाराचा भाग होता. आज आपण बनवणार आहोत मट्टाची रेसिपी. हॅलो एव्हरीवन. त्यासाठी मी येथे घेतलेला आहे घट्ट दही. हे घट्ट दही मी मडक्यामध्ये लावते. ह्याची पण रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे, तुम्ही तेथे जाऊन नक्की चेकआउट करा. मी साधारण हे 1.5 वाटी दही घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 ग्लास पाणी घालत आहे. आता पाणी घातल्यानंतर रवीने मी त्या चांगलं फेटून घेत आहे. मी मिक्सरला हे फेटून घेत नाही, रवीने घेत आहे, म्हणजे आपली नॅचरल प्रोसेस येते यामध्ये होते. आता तुम्ही बघू शकता आपण त्याचं ताक तयार करून घेतलेलं आहे. हे ताक जे आहे ना, आता आपण याच्यामध्ये वापरणार आहोत. त्याआधी सर्वप्रथम आपण ठेचून घेऊया. ते पण मी मिक्सरला लावत नाही. मी मिरची, कोथिंबीर आणि आलं ह्यामध्ये ठेचून घेऊन आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत. मी इथे जिरा ॲड केलेला नाही, माझ्याकडे ऑलरेडी जिरेची पूड आहे. जर तुमच्याकडे जिरेची पूड नसेल तर तुम्ही जिरा गरम करून तो ठेचून यामध्ये घालू शकता. आता आपलं हे जे ताक आहे ना, त्याची कन्सिस्टन्सी अशी ठेवायची आहे. आता आपण यामध्ये जे मिक्स करून घेतलेलं होतं ना, ते ह्याच्यात घालणार आहोत. सर्वप्रथम मी जिरा पूड माझ्याकडे होती ती 1 टेबलस्पून घातलेली आहे आणि नंतर जो मसाला ठेचून घेतला होता तो आपण याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत. आणि आता आपण हे ॲड करून झाल्यानंतर चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. जर तुम्हाला आलं दाताखाली येत असेल तर तुम्ही आपली जी गाळणी असते ना, त्याच्यातून त्याचा रस पण काढून ह्याच्यामध्ये टाकू शकता. आता आपण इथे थोडंसं पिऊन बघणार आहोत की मीठ आपलं ओके आहे का. तर मीठ आपलं कमी केलेलं आहे, त्यामुळे इथं काळं मीठ 1 चमचा अजून वाढवलेलं आहे. आता हे काळं मीठ आपण वाढवल्यानंतर मी पुन्हा बघते, तर मला अजून कमी, मला इथे ह्या एवढ्या अख्ख्या मठ्ठ्यामध्ये मला 1.5 कप मीठ लागलेलं आहे. आता आपला मठ्ठा रेडी झालेला आहे. आपण सर्व करायला घेऊया. हा हेल्दी मठ्ठा ना तुम्ही नक्की ट्राय करा. पूर्वी लोक असं हेल्दी खायचे म्हणून तर ते लोक जास्त दिवस त्यांची हेल्थ पण चांगली राहायची. आजच्या काळात तर हा मठ्ठा सर्वांसाठी उपयोगीच आहे, त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, हा हेल्दी मट्टा तुम्ही या उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करा. थंडगार मठ्ठ्याची रेसिपी आहे. पूर्वी लोक हे प्यायचे आणि मस्त तंदुरुस्त राहायचे. आपणही या काळामध्ये असा मठ्ठा प्यायणं गरजेचं आहे. त्यामुळे कोल्ड्रिंक्स घेण्यापेक्षा हे मठ्ठा पिलात तर खूपच छान होईल तुमच्या शरीरासाठी. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.